इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नमूद गुन्ह्यातील आरोपी रोशन दिलीप जाधव राहणार गोवर्धनगाव, गंगापूर रोड, नाशिक हा गुन्हा करून फरार झाला होता आणि त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता, परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून तो मिळून येत नव्हता. सदर आरोपीने अंबड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात देखील तशाच प्रकारचा गुन्हा केल्याने त्याच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात फाशीचा डोंगर परिसरात संशयित आरोपी हा येणार असल्याबाबत गंगापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गोरख साळुंखे यांना मिळाली असता त्यांनी सदर बातमी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिवाजीनगर फाशीचा डोंगर भागात सापळा लावण्यासाठी आदेश दिल्याने सदरचा सापळा आयोजित करण्यात आला असता फाशीचा डोंगर पाझर तलाव या ठिकाणी नमूद इसम मिळून आला असता त्याचे नाव विचारल्यानंतर त्याने रोशन दिलीप जाधव असे सांगितले असता त्याला पुढील कार्यवाहीकरिता ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यावेळी त्याचे आणखीन गुन्हे केले असल्याबाबत माहिती दिली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, गणेश रहेरे, भागवत थविल, प्रवीण केदारे, गोरख साळुंखे, सुजित जाधव, तुळशीदास चौधरी, बलदेव राठोड यांनी केले आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वतोपरी त्यांचे अभिनंदन होत आहे. याही पुढे अशा धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.